मामा, माझी मैत्रीण सांगत होती की तिने मागच्या वर्षी ज्या वड्याची पूजा केली ना ते वडच तोडून टाकलंय असं. तर मग समजा या वर्षी वडाची पूजा न करता असं बी तुम्ही यांच्यासाठी दीर्घ आयुष्याचं आशीर्वाद देतातच. पण जर या वर्षापासून जर त्या वडाचीच काळजी घेतली तर तुम्हाला कसं वाटतं? चांगलं चालेल ना तुम्हाला? हो, कारण वडाचं वृक्ष हे लावल्यानंतर त्याचं आपण जतन करण्याकरता ते सांभाळलंच पाहिजे. आज जर ते लावलं तर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला त्याची पूजा करता येईल आणि ती पूजा करण्याचं सार्थक आहे. लावलेला ते आता वृक्ष तोडमुळे ते तुटलं जात आहे ना सर्व. हां, तर ते वृक्षतोड जे होते ती व्हायला नको आहे. उलट गव्हर्नमेंटने त्याला जास्त प्राधान्य दिले. जास्तीत जास्त वृक्ष प्रत्येकाने कमीत कमी एक वृक्ष जरी लावला तर कधीही कुठल्याही स्त्रियांना अडचण येणार नाही. दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त त्या वडाची म्हणजे व्यवस्थित पूजा करता येईल आणि त्याचं अधिक समाधान मिळेल. मग या वर्षीच्या वटपौर्णिमेला तुमचा दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद राहतो. तर मग जर ती वडाची काळजीच आम्ही अशा महिलांनी मिळून ठरवलं बा की जेणेकरून ते पुढं टिकलं पाहिजे बा, ते वडच नाही राहिलं तर आम्ही पूजा कशाची करायची ना. मग त्याच्यामुळे मग ती वडाचीच काळजी आम्ही घ्यायला पाहिजे. हां, ती वडाची काळजी नियमित घेतली तर तुम्हाला ह्या वर्षीपेक्षाही पुढच्या वर्षी दुप्पट आशीर्वाद मिळेल आणि त्याचं तुम्हाला समाधान.